जर कोणी म्हणत असेल की संधी मिळेल आणि खूप भारी काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये घडेल, तर मला स्वतःला असं वाटतं की आम्ही जी ती त्याच्या फॅमिलीची फरफट बघितली, त्याची फरफट बघितली आहे, त्याला स्ट्रगल म्हणू शकत नाही. बऱ्याच वेळा हा प्रश्न येतोय की रिसेशन आहे का? रिसेशन सुरू झालं आहे का? मला असं म्हणायचं आहे की रिसेशन आहे का? याच्यापेक्षा आपण त्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे की खरंच आपल्याला काय हवं आहे? कारण जेव्हा तुम्ही रिसेशन म्हणता, रिसेशन म्हणजे कुठेच अपॉर्च्युनिटी अवेलेबल नसणं, खूप रेअर अपॉर्च्युनिटी असणं असं असतं. व्हेअरॲज जर तुम्ही फर्स्ट बीटच्या बाबतीत बघायला गेलात, तर मागच्या वर्षामध्ये म्हणजे आता या वर्षामध्ये सप्टेंबरपर्यंत दिवाळीच्या आधीपर्यंत 338 कंपन्या आपण कॅम्पसमध्ये आणल्या होत्या. तुम्ही खाली बघू शकता म्हणजे Instagramवर स्क्रोल करताना की किती ओपन ड्राईव्ह झालेले आहेत, किती टेक्नॉलॉजीसाठी झालेले आहेत. काही ठिकाणी तर आम्ही अशा स्पेसिफिक गॅप असलेल्या लोकांसाठी कंपन्या आणलेल्या आहेत. म्हणजे रिक्वायरमेंट भरपूर आहेत सगळीकडं. म्हणजे कधी-कधी काही कंपन्यांमध्ये तर 50-50 जागा निघतायत, 60 जागा निघतायत. 10 जागा डेव्हलपरसाठी, 10 जागा टेस्टिंगसाठी, 10 जागा फुल स्टॅकसाठी, 10 जागा मीन मंथसाठी, जावासाठी असं ह्यूज ओपनिंग आहे. जर रिसेशन असेल तर जनरली हे सगळं होत नाही. मग काय प्रॉब्लेम आहे? तर मला थोडक्यात जाणवलेला प्रॉब्लेम म्हणजे सेल्फ अनएम्प्लॉयमेंट असं जरासं चालू झालेलं आहे. आता हे सेल्फ अनएम्प्लॉयमेंट पण काय प्रकरण आहे? तर काही लोकांचे स्वतःचे काहीतरी मुद्दे आहेत की चॉईसेस आहेत की हे मिळालं तरच मी काम करणार. फॉर एक्झाम्पल आम्ही मध्यंतरी एक कंपनी आणली होती, पॅकेज चांगलं होतं, सगळं चांगलं होतं, पण त्याला ॲप्लिकेशन्सच खूप कमी आले कॅन्डिडेट्सकडून. त्यामुळे आम्ही विचारलं का बाबा, चांगलं 5 लाखाचं पॅकेज आहे आणि तरी पण तुम्ही असं का करताय? तर त्यांचं म्हणणं होतं की चेन्नई लोकेशन नको आहे. सो बेसिकली हा मुद्दा झाला की लोकेशन आम्हाला ते नको आहे. म्हणजे तिथं मुलं निगोशिएट करायला तयार होत नाही आहेत, कॅन्डिडेट निगोशिएट करायला तयार होत नाही आहेत की लोकेशन चेन्नईसारखं नको. पण ठीक आहे. मग आता अजून एका ठिकाणी ॲप्लिकेशन कमी आले. आम्ही विचारलं तर काय बाबा काय कमी आहेत? तर मुलांचं म्हणणं होतं की सर पॅकेज जे आहे ते 15,000 फक्त पर मंथ वगैरे, म्हणजे खूपच कमी वाटतंय. म्हणजे इथं आलं सॅलरीचा मुद्दा आता. सो मला सगळ्या फ्रेशर्सला हेच म्हणायचं आहे की हे सगळे मुद्दे बरोबर आहेत का? हे असायला पाहिजेत का? असायलाच पाहिजे. सो ह्याला आम्ही म्हणतो की नॉन निगोशिएबल, की तुम्ही ठरवा की तुमचे नॉन निगोशिएबल्स काय आहेत? की ही गोष्ट मिळाली तरच मी हे करणार, हे माझ्यासाठी नॉन निगोशिएबल आहे. म्हणजे काही लोकांचं असं असतं की मला सॅलरी जास्त पाहिजे आहे, मी कुठल्याही लोकेशनला जायला तयार आहे. काही लोकांचं असतं की नाही सॅलरीचा मुद्दा नाही आहे, मला MNC पाहिजे, ब्रँड पाहिजे आहे, की मोठी जी ब्रँड असलेली कंपनी आहे तीच मला हवी आहे सुरुवातीच्या दिवसामध्ये. काही लोकांचं असतं की नाही मला लोकेशन हेच पाहिजे आहे बिकॉज ऑफ मे बी फॅमिलीचे काही चॅलेंजेस आहेत, तर त्यासाठी मला हे आहे. पण ते ठरवा, हे नॉन निगोशिएबल्स जे आहेत तुमचे ते ठरवा की ही गोष्ट असेल, ही गोष्ट असेल, ही गोष्ट असेल तरच मी काम करणार. फॉर एक्झाम्पल मी एक वेगळ्या इंडस्ट्रीचं एक्झाम्पल देतो, स्ट्रगलसाठी म्हणून म्हणा किंवा निगोशिएबलसाठी म्हणून म्हणा. माझे नाशिकचे काही मित्र आहेत. मी नाशिकचा नाही आहे, आम्ही सगळ्यांनी इथं आल्यानंतरच मित्र झालो होतो, की आपण त्यांना सध्या ABC असे म्हणूयात, की 3 लोकं नाशिकमधून आले होते. त्यांचा नाटकाचा एक ग्रुप होता. ते खूप चांगले ॲक्टर्स आणि त्यातला एक जण डिरेक्टर खूप चांगला लेखक असं होतं. ते असे म्हणजे तिघच्या तिघही असे आहेत की ते एक पॅकेज होते, की ते ॲक्टिंग पण करायचे, डायरेक्शन करायचे, प्लस ते लिहायचे. ते लोकं इकडं आले होते कारण मुंबई इज व्हेरी मच ॲक्सेसिबल आणि इथं पुण्यात पण नाट्यक्षेत्रासाठी खूप मोठी चळवळ आहे, सेटअप आहे. तर नाट्यक्षेत्र प्लस जे आपण म्हणू शकतो फिल्म इंडस्ट्री, अशा सगळ्या गोष्टी इथून अजून बेटर वेनी करता येतील. तर हे लोकं जेव्हा आले नाशिकवरून, तर इथं जसं आपण म्हणतो की त्यांचं एक स्वप्न होतं की लीड रोलमध्येच काम करायचं किंवा पूर्ण काय म्हणतात डिरेक्शन असलेलं नाटक करायचं वगैरे. तर हे त्यांचे नॉन निगोशिएबल होते. तर आता इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे खूप स्ट्रगल आहे. म्हणजे सगळ्यात जास्त स्ट्रगल असणारी इंडस्ट्री आपण म्हणू शकतो की ही आहे किंवा बेभरोशाची. तर मग यांनी कसं ठरवत गेले, तर जो A होता त्याचं म्हणणं असं होतं की बाबा मला 2 वर्षासाठी मी हे सगळं ट्राय करेन आणि जर ह्या 2 किंवा 3 वर्षामध्ये माझं झालं नाही, लेट्स से आपण 3 वर्ष पकडून चालू. 3 वर्षामध्ये माझ्याकडून जर ही गोष्ट जसं आपण म्हणतो की लीड रोल मिळणं किंवा माझ्या रायटिंगला कुठंतरी चांगला एक प्रोड्युसर मिळणं किंवा मी जर डिरेक्टर असेल तर मला चांगलं नाटक मिळणं आणि ते सक्सेसफुल होणं, हे सगळं जर झालं नाही तर मी रोलबॅक करून परत जाईल, माझा वडिलांचा जो बिझनेस आहे तो करेन किंवा मी नोकरी करेन सरळ जे पण असेल ते. तर हा त्याचा चॉईस होता.
आणि दुसरा जो होता त्याचं असं होतं की बाबा जर मला या 2-3 वर्षामध्ये ती गोष्ट मिळाली नाही तर मग मी सिरियल्समध्ये पण काम करायला चालू करू शकतो अँड मग पुढची गोष्ट. आणि तिसऱ्याचं असं म्हणणं होतं की नाही प्लॅन बी किंवा सी असायलाच नाही पाहिजे. ह्या इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर मी काही करेन, दिवस रात्र काम करीन, पण मी हे म्हणजे हेच करेन. तर गुड, नॉन निगोशिएबल होते, दॅट्स गुड. बट पहिल्याचं असं झालं की त्याला आपण म्हणा की त्याच्या कामाला रेकग्निशन मिळालं, लक फॅक्टर पण थोडासा कामाला आला, अशा इंडस्ट्रीमध्ये लागतो, आणि त्याचं एकदमच सगळं छान सुरू झालं. त्याला लवकर सगळ्या गोष्टी मिळत गेल्या एला. बीला अगेन थोडंसं मिळालं नाही लवकर, पण त्यांनी मग जसं म्हणालं होतं की 2-3 वर्षांनी सिरियलमधून कामं केली आणि नाव आता त्याला खरंच लीड रोल मिळत आहेत, काही ठिकाणी खूप चांगले रोल मिळत आहेत, काही ठिकाणी डिरेक्शनचे पण संधी त्याला चांगल्या आल्या, तर त्याचं पण सेटल होत गेलं. पण सीचं हे सगळं झालं नाही. आणि प्रॉब्लेम आता असा आहे की जवळपास मागची 10 ते 12 वर्ष झालेली आहेत, पण त्यांनी ते टाईमच ठरवला नसल्यामुळं तो रोलबॅक करायच्या मागच नाही आहे. त्यामुळं आता इथून पण जर त्याला जर कोणी म्हणत असेल की संधी मिळेल आणि खूप भारी काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये घडेल, तर मला स्वतःला असं वाटतं की आम्ही जी ती त्याच्या फॅमिलीची फरफट बघितली, त्याची फरफट बघितली आहे, त्याला स्ट्रगल म्हणू शकत नाही. मुद्दा सांगायचा आहे, आपण आपल्या पहिल्या पॉईंटकडे परत येऊयात की टाईमलाईन हे तुम्ही तुमच्या नॉन निगोशिएबलवर जर ठेवले नाहीत तर फरफट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर माझं सगळ्यांना तेच म्हणणं आहे की तुम्ही नॉन निगोशिएबल गोष्टी ठेवायला पाहिजे का ॲज अ फ्रेशर, की मला 5 लाखाचं पॅकेज पाहिजे, मला ब्रँड पाहिजे, मला लोकेशनच हे पाहिजे, हे जे पण तुमच्या ज्या गोष्टी ते ठेवायला पाहिजे का? ठेवायला पाहिजे. समोर उद्दिष्ट चांगली असायलाच पाहिजे, मोठी असायलाच पाहिजे. पण जर ते एका ड्युरेशन नंतर अचीव होत नसेल तर तुम्ही थोडेसे मार्ग बदलू शकत असाल तर बघा. म्हणजे गोल बदलू नका, पण मार्ग बदला. माझ्याकडे कित्येक अशी उदाहरणं आहेत की ज्यांना आधी ब्रँड हवा होता पण मिळाला नाही, मी सजेस्ट केलं, मग ते लोक कुठल्या तरी वेगळ्या कंपनीमध्ये लागले, छोट्या कंपनीमध्ये लागले, स्टार्टअपमध्ये लागले किंवा मिड लेअरच्या कंपनीमध्ये लागले, आणि मग एक्सपिरियन्स घेऊन ती लोक त्यांच्या ड्रीम कंपनी ज्याला आपण म्हणतो, ब्रँडवाल्या कंपन्या ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये परत जॉईन होऊ शकली बिकॉज ऑफ एक्सपिरियन्स. तर असे कित्येक सक्सेस स्टोरी आहेत. बट अशा पण काही स्टोरीज आहेत, मी जसं म्हणालो की चांगले एकदम ब्रिलियंट स्टुडंट होते, फ्रेशर म्हणून 3-3, 4-4 त्यांना ऑफर होत्या, पण कुठल्या तरी एका ऑफरच्या मागे वेट करतच बसले, नॉन निगोशिएबल ठरवलंच नाही काय करायचं, जॉईनिंग लवकर आलं नाही, फक्त सॅलरी पॅकेज बघितलं गेलं, आणि त्या MNC सारख्या मोठ्या MNC कडून लवकर जॉईनिंग आलं नाही, आणि 1.5 वर्ष तसंच वाया गेलेलं आहे. सो टाईमचा फॅक्टर जोपर्यंत तुम्ही तुमच्या या नॉन निगोशिएबल गोष्टीमध्ये ॲड करत नाही तोपर्यंत कदाचित तुमचं खूप सारं नुकसान व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे नॉन निगोशिएबल ठेवा. मी म्हणेन की बाय चॉईस जगा. ॲज अ फ्रेशर तुम्हाला जोपर्यंत चॉईस आहे ते अचीव करण्यासाठी सगळे प्रयत्न करा. पण जर ते अचीव होत नसेल तर एका टाईम ड्युरेशन नंतर तुम्ही मार्ग बदलू शकता का, ती गोष्ट करून बघा. आणि दॅट इज द पॉईंट, तिथं मला असं वाटतं की गायडन्सची गरज असते बऱ्याच वेळेला. सो हे तुम्ही सगळ्यांनी विचार करायला हवं की आपल्याला ए प्लॅननी जायचं आहे, बी प्लॅननी जायचं आहे का त्या सी सारखं फरफट करून घ्यायची आहे. सो परत कमिंग बॅक टू द रिसेशन आणि अनएम्प्लॉयमेंटच्या गोष्टी, की मला तर वाटत नाही रिसेशनसारखं काही आहे. बऱ्याचशा संधी उपलब्ध असल्यामुळं उलट सेल्फ अनएम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो की मला हे नको, मला असंच नको, असं बरंचसं चाललेलं आहे, ते कमी व्हावं हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. बाकी हे माझे ओपिनियन्स आहेत. यू कॅन टेक युअर डिसिजन्स.